ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आगरी युवा संघटनेचे आंदोलन। भूमिपुत्र पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वडिलोपार्जित कुळ कायद्याच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणे, कांदाळवन, मॅंग्रोव्ज, खारफुटी जंगलावर अनधिकृत भाती भराव करून नष्ट करणे, पत्र्याचे कुंपण घालून किंवा दिवा मुंब्रा परिसरातील जनतेचा रहदारीचा रस्ता बंद करणे व भूमिपुत्रांना शेतात जाण्यास मज्जाव करून ठाणे महानगरपालिकेचा कचरा कांदळवनांवर आणि शेतात डंपिंग करून शेती, कांदळवन, तलाव, घरे नष्ट करणे या विरोधात आगरी युवक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे। बोगस मालक कैलासवासी धर्मेंद्र कुमार गोयल यांनी शेतकरी असल्याचे बोगस दाखले देऊन महसूल खात्याची दिशाभूल करून मूळ कुळांना बरखास्त केलं आहे। त्या कुळांना त्यांचे अधिकार परत करावे, तसेच स्थानिक रहिवासी गणेश पाटील यांचे राहते घर, प्रवीण पाटील, लता गोयल व आदित्य गोयल यांच्या सांगण्यावरून कुणाल म्हात्रे, संदीप भोईर व त्यांचे 250 गुंडांच्या देखरेखीखाली जमीनदोस्त केलेले आहे। म्हणून त्या सर्वांवर व पालिका अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गणेश पाटील यांना पालिका अधिकारी व वरील इस्मांनी नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत। स्थानिक पोलीस प्रशासन बिल्डर व बोगस जमीन मालक यांच्या विरोधात तक्रारी घेत नाहीत, त्या घेण्याचे आदेश त्वरित पारित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई अशा प्रमुख मागण्यांसाठी हे लक्षवेधी धरणे आंदोलन करत असल्याचे गोविंद भगत यांनी सांगितले। जर सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर शेतकरी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे। आमच्या विशेष मागण्या असे आहेत का या हुसन मुल्लाचं ज्या ठिकाणी सावकारी लागलंय त्या सावकारीच्या अगोदरपासून आमची तिथे भूमिपुत्रांची कुल आहे। 1957 साली कुल कायदा आला आणि कुल कायद्याचा जनक आमचा वंशज, आमचा वारसदार नारायण नागो पाटील हे होते। त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि कुल कायदा 1 एप्रिल 1957 ला भारतभर लागू झालेले। कुलांचे हक्क तिथे साबित करण्यात आले आणि सावकार बरखास्त झालेले असताना हा हुसन मुल्ला सावकार राहिला कसा? त्यानंतर 30 मार्च 1957 ला ही संपूर्ण जागा 500-600 एकर जागा दिवा साब्यामधली कलेक्टरने, त्यावेळच्या कलेक्टरने सॉइल डिपार्टमेंटकडे वर्ग केलेली। मग सॉइल डिपार्टमेंटची वर्ग केलेली जागा ही हुसन मुल्लाच्या नावावर झाली कशी? सॉइल डिपार्टमेंट याच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा ही जमीन हुसन मुल्लाच्या नावावर केली, परंतु आमचे कुल हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही। कुल तिथले भूमिपुत्र आहेत आणि हे जे कुत्रे आलेले आहेत, गोयल कुत्रा म्हणा तो हुसन मुल्ला म्हणा, यांचा कोणताही तिथे अधिकार नसताना आमच्या कुल नष्ट केलेली जात आहेत। आणि आज ह्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन, या महाराष्ट्र राज्याचं सरकार, त्याच्यातले काही मंत्री त्या जागेमध्ये हस्तक्षेप करून आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या भूमिपुत्राचं घर तिथे बांधण्यात आलेलं, आमच्या भूमिपुत्राचं मालमत्ता कर भरलेलं घर तोडण्यात आला तर एकाला घरात जाऊ देत नाहीत। तिथे असलेला तलाव, गणपती विसर्जन घाट, दुर्गा विसर्जन घाट, छटपूजा घाट हे सर्व घाट बंद केलेले आहेत। तिथले हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर हे ह्या लोकांनी बंद केलेले आहे। पण ही दादागिरी काय? आणि या ठिकाणचं तहसीलदार तो स्वतः 9 तारखेला तिथे येतोय पाहणी करण्यासाठी, हे गुंड त्यांनाही जाऊ देत नाहीत। मग हा तहसीलदार काय कामाचा? याच्याकडे अधिकार आहेत। यांनी तिथे आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला जाऊन यांची कंप्लेंट करा, तुम्हालाही आतमध्ये जाऊ देत नाही। तुमची काय मागणी काय? मागणी आमची स्पष्ट आहे का आमचे कुलांचे हक्क आम्हाला द्यावेत। ही जमीन आमच्या मालकीची आहे आणि काही मालकी हक्काच्या जमिनी सुद्धा या गोयलने लाटलेले, ज्या जागेचा हुसन मुल्लाचा संबंध नाही। 111 सर्वे नंबर 114 ते 131 हे आमच्या मालकी हक्काचे आहेत आणि माझ्या 7/12 126, 27 आणि 28 हे माझ्या मालकी हक्काचे आहेत। त्या मालकी हक्काची दलाली करण्यासाठी या गोयलने 2.5 एकर जागा आमचे नगरसेवक दिव्याचे शैलेश मनोहर पाटील
याला 2.5 एकर जागा समझोता करण्यासाठी दिलेली आहे. ते आमच्याकडे पेपर आलेत. पण हे काय, हा प्रकार काय आहे? गोयलने अशा बऱ्याच ठिकाणी मध्यस्थी केल्यात. गणेश पाटीलचा कुल आहे त्या ठिकाणी दुसरा कुल चढवलेला आहे. गोविंद भगतचे कुल आहे त्या ठिकाणी दुसरा एक आहे. बिल्डरला दिले त्या ठिकाणी चाली वगैरे बांधून झाल्या. पालिकेकडे आम्ही तक्रार केली का हे अनाधिकृत बांधकाम आमच्या ह्याच्यात चाललंय. मग त्याने गद्दे नावाचा तिथे सहाय्यक उपायुक्त होता. 10 लोकांनी मला 7-12 मागतात. अरे म्हटलं अनाधिकृत बांधकाम आहे, तुम्हाला 7-12शी काय देणे की नाही, तुम्ही ते उद्ध्वस्त करा. मग जर का आमच्या गणेश पाटलांचा अनाधिकृत बांध समजून त्याचं अनाधिकृत बांधकाम आहे म्हणून तोडलं, मग ज्या कुणाल म्हात्रे त्याचं अनाधिकृत घर चालू आहे पडल्या गावामध्ये ते का तोडत नाही तुम्ही? या प्रवीण पाटीलची मिसेस उर्मिला पाटील ही इथे प्रांत अधिकारी आहे, उपविभागीय अधिकारी आहे, दंडाधिकारी आहे. मग ती तिच्या नोकरीसाठी काम करते काय इथे? जिल्हाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी शिंगारे साहेबांनी आणि यांच्यावर कारवाई करावी, यांना सर्वांना आतमध्ये टाकावं. ही आमची नम्र विनंती. ही आमची 6 ऑगस्ट रोजी माझा घर अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली. एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्र्याचं कुंपण टाकून बेकायदेशीरपणे ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते. आणि तिथे पोलीस प्रशासन, महसूल विभाग, कांदलवन आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे, माझ्या सातबाऱ्याची आहे, जिथं मी टॅक्स, लाईट बिल, पाणी बिल सर्व भरतो आहे, माझा मंदिर आहे, तिथे माझी जी काही घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली. जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला. म्हणजे आज या अधिकारीच गुंडांची कामं करायला लागल्यात का? पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाहीत त्या जमिनी देण्याची कामं करतायत. अक्षय गुडदेला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही, तर त्यांनी सरळ सांगितलं की आपला अनधिकृत काम आहे त्याला मी नोटीस द्यायची गरज नाही. अशा प्रकारे जे हे बोलत होता तो, पण तिथे अनेक हजारो बेकायदेशीर कामं आहेत. आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर 95% हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे. आणि ह्या सर्व गोष्टी सोडून 10 माळ्याचे 12 माळे टावर सोडून याला माझा एक शेतघरच दिसला का, जो मी शेतामध्ये बांधलेला होता. आज 10 एकर जमीन आहे, म्हणजे एक घर तर बांधण्याचा मला अधिकार आहे. त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे, तिथे काही कर्मचारी ठेवण्यासाठी. त्याच ठिकाणी तुमच्याच जागेवर करण्यात आली आहे जी बेकायदेशीर डंपिंग चालू केलेली आहे. आज 6 ऑगस्टला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला होता तो मनीष जोशी जो डेप्युटी कमिशनर आहे ठाणे महानगरपालिकेचा, याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डंपिंग चालू केली. आणि कचऱ्याची डंपिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मुरुम भरणी केली जात आहे आणि बिल्डरला जागा लेवल करून देण्याची कामं या अधिकारी करत आहेत. जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो कंप्लेंट न घेताना जे कंप्लेंटर आहे त्यांना धमकवण्याची कामं करतो. आणि जे काय बेकायदेशीर कामं आहेत याच्यामध्ये जेवढा बिल्डर सहभागी आहे तेवढाच तिथलं प्रशासन पण सहभागी आहे, राजकीय लोक पण त्याच्यामध्ये आहेत. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो काय बेकायदेशीर कामं चालू आहेत ज्यात अधिकारी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी श्रीकांत शिंदे हा त्या बिल्डरांचा पार्टनर असल्यामुळे कोणत्याही कायदेशीर आणि अधिकारी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि तिथले जमीन मालक आहेत त्यांना सहकार्य करत नाही. आणि माझी 10 एकर जमीन असून त्याला 150 ते 200 एकरमध्ये जो काय प्रोजेक्ट टाकायचा आहे त्या प्रोजेक्टमुळे ही लोक बेकायदेशीर कामं करत आहेत. आणि जो मुक्ता बिल्डर आहे त्याची मिसेस उर्मिला प्रवीण पाटील ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि अशा जर बिल्डरची बायकोच जर प्रांत अधिकारी असेल तर शेतकऱ्यांना न्याय भेटेल कुठून?